नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत कोॲक्सियल केबल. सर्वप्रथम आपण पाहतोय त्याचं कन्स्ट्रक्शन. तर या कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की जो इनर कंडक्टर जो आहे की ज्याच्यातून ऍक्च्युली सिग्नल वाहतो, अॅनालॉग अथवा डिजिटल. तर हा जो काही कंडक्टर आहे या कंडक्टर वरती इन्सुलेटिंग मटेरियल देण्यात आलेलं आहे. सो इन्सुलेटिंग मटेरियल कशासाठी देण्यात येतं की याच्या आतमधला जो काही सिग्नल आहे, या कंडक्टरच्या आतमधला जो सिग्नल आहे तो बाहेर पडू नये किंवा बाहेरचा सिग्नल या कंडक्टर मध्ये शिरू नये याकरिता इन्सुलेटिंग मटेरियल दिलं जातं. आणि मग त्याच्यावरती आणखीन ब्रेडेड शिल्ड, म्हणजे शिल्ड आपण जाणून घेतलेलंच आहे, एक मेटल स्वरूपातलं असतं. तर या इन्सुलेटिंग मटेरियल वरती एक शिल्ड देण्यात येतं की ज्याच्या सहाय्याने प्रोटेक्शन तर मिळतच, त्याचबरोबर बाहेरचा जो नॉईज आहे किंबहुना इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड द्वारा निर्माण होणारा जो काही नॉईज आहे तो याच्यामध्ये शिरू नये याकरता ही शिल्ड या ठिकाणी वापरण्यात येते. आणखी त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी, या कंडक्टरला आणखी प्रोटेक्शन देण्यासाठी या शिल्डच्या वरतीही देखील काय केलेलं आहे, प्रोटेक्टिंग कव्हर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सो ट्विस्टेड पेयर मध्ये तुम्ही पाहतात की दोन कंडक्टर असतात, म्हणजे पेयर असतं, दोन कंडक्टरचं पेयर असतं, पण यामध्ये फक्त एकच केबल आपल्याला किंवा एकच कंडक्टर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सो हे अशा पद्धतीचं हे कन्स्ट्रक्शन असणार आहे. A coaxial cable was initially developed for analog telephone network. A single coaxial cable would be used to carry more than 10,000 voice channels at a time. तर कोॲक्सियल केबल ही टेलिफोन नेटवर्क मध्ये सर्वप्रथम वापरली जात होती की ज्याच्या सहाय्याने एका वेळी 10,000 लोक एका कोॲक्सियल केबलला कनेक्ट व्हायचे, संभाषण साध्य करून घेण्यासाठी. Next, a digital transmission system using the coaxial cable were developed in 1970s. The system operated in the range of 8.5 Mbps to 565 Mbps. तर 1970च्या दशकामध्ये या केबलवरती नवीन बदल करून या केबलच्या माध्यमातून आणखी डिजिटल सिग्नल वाहून नेण्याची क्षमता निर्माण करण्यात आली. आणि डिजिटल सिग्नल ज्यावेळी याच्यातून व्हायला लागला तर त्याचा जो काही स्पीड होता तो 8.5 Mbps टू 565 Mbps पर्यंतचा होता. म्हणजेच या ठिकाणी जी काही जुनी कोॲक्सियल केबल आहे ती अॅनालॉग सिग्नल घेऊन जात होती, तर त्याच्यामध्ये आणखीन बदल करून नवीन जी काही कोॲक्सियल केबल निर्माण करण्यात आली त्यामधून डिजिटल सिग्नल देखील वाहू लागलेला आहे. The most popular application of coaxial cable is in the cable TV system. The existing coaxial cable system has a range from 54 megahertz to 500 megahertz. तर सगळ्यात मोस्ट फॅमिलियर एक्झाम्पल म्हणजे केबल टीव्ही नेटवर्क. तर केबल टीव्ही नेटवर्क मध्ये वापरण्यात येणारी जी केबल असणार आहे ती कोॲक्सियल केबलच असणार आहे. ओके. आणि सद्यस्थितीमध्ये जे काही केबल आहे कोॲक्सियल केबल त्याची जी काही रेंज आहे ती 54 मेगाहर्ट्ज टू 500 मेगाहर्ट्ज इतकी आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी पोहोचतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला पुढील मुद्दे कव्हर करायचे आहेत. अदर इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन इज केबल मॉडेम विथ द केबल मॉडेम टर्मिनेशन सिस्टम. तर केबल मॉडेम हा एक डिव्हाइस आहे की ज्याच्यामधून आपल्याला टीव्ही वरती इंटरनेट उपलब्ध होतं मॉडेमच्या माध्यमातून. तर टीव्ही केबलच्या सहाय्याने इंटरनेट अवेलेबल करून घेणारी जी काही केबल मॉडेम टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्येही देखील किंवा त्यांच्या नेटवर्क मध्येही देखील या कोॲक्सियल केबलचा वापर केला जात आहे. One more application is Ethernet LAN using the coaxial cable. The coaxial cable is used for its large bandwidth and the high noise immunity. तर लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क तयार करण्यामध्ये देखील कोॲक्सियल केबलचा वापर केला जातोय, इथरनेट लॅन ज्याला म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये कोॲक्सियल केबल वापरल्यामुळे आपल्याला बँडविड्थ तर चांगली मिळतेच, डेटा कॅरिंग कॅपॅसिटी चांगली मिळतेच, त्याचबरोबर नॉईज जो जनरेशन होण्याचा जो प्रकार आहे तो त्याच्यामध्ये कमीच निर्माण होतो किंवा नॉईज जो आहे तो इग्नोरच त्याच्यामध्ये केला जातो. त्याच्यामुळे
इथरनेट लॅन मध्ये याचा वापर होत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कोॲक्सल केबल. Two types of cables having 75 ohm and 50 ohm impedance are available. तर आपल्याला दोनच्या केबल्स कोॲक्सल केबल ज्या अवेलेबल होणार आहेत त्याच्यामध्ये जे काही त्याची इम्पेडन्स जी लेवल आहे ती या ठिकाणी मांडलेली आहे. ड्यू टू द शिल्ड प्रोव्हाइड दिस केबल हॅज एक्सलंट नॉईज इम्युनिटी. शिल्ड त्या ठिकाणी असल्यामुळे नॉईज ला त्या ठिकाणी इग्नोर केलं जातं. 3. इट हॅज अ लार्ज बँडविड्थ अँड लो लॉसेस. प्रोटेक्टिंग कव्हर शिल्ड यांचा वापर असल्यामुळे आणि कंडक्टर चांगल्या प्रतीचा असल्यामुळे बँडविड्थ चांगली मिळणार आहे आणि लो लॉस या प्रोटेक्शनमुळे त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे. This cable is suitable for point to point or point to multi point applications. In fact, this is the most widely used medium for local area network. तर पॉइंट टू पॉइंट म्हणजे सेंडर आणि रिसिव्हर मध्ये डायरेक्ट कम्युनिकेशन असेल किंवा वन सेंडर अँड मल्टिपल रिसिव्हर असं जर काही ज्या ठिकाणी किंवा मल्टिपल सेंडर आणि वन रिसिव्हर असं काही जे मल्टी पॉइंट कम्युनिकेशन जे असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला ह्या कोएक्सियल केबलचा वापर करता येतोच. त्याचबरोबर लोकल एरिया नेटवर्क मध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतोच. These cables are costlier than twisted pair cables, but they are cheaper than the optical cables. म्हणजेच ही जी केबल आहे ही ट्विस्टेड पेअर केबल पेक्षा स्वस्त आहे पण फायबर ऑप्टिकल केबल पेक्षा जरा महागच आहे. It has a data rate of 10 Mbps which can be increased with the increase in a diameter of the inner conductor. तर बऱ्यापैकी आपल्याला 10 Mbps या ठिकाणी आपल्याला डेटा रेट मिळतो आणि जर तुम्ही आतमधला जो मेन कंडक्टर आहे की ज्याच्यातून सिग्नल वाहतो त्याची जर तुम्ही जाडी वाढवलात तर डेटा कॅरिंग कॅपॅसिटी देखील काय होणार आहे त्या ठिकाणी वाढणार आहे. द स्पेसिफाईड मॅक्सिमम नंबर ऑफ नोड्स इज अप टू द 100. तर या केबलला तुम्ही जास्तीत जास्त 100 नोड्स ऍड करू शकता. तोपर्यंत ही केबल चांगल्या प्रतीने तुम्हाला काम करत असलेली पाहायला मिळेल आणि थोडे नोड वाढले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा परफॉर्मन्स कमी झालेला पाहायला मिळेल. द अटोनेशन इज लेस ॲज कम्पेअर्ड टू द ट्विस्टेड पेअर केबल. अटोनेशन हे निर्माण होऊ शकणार नाही कारण की याच्यामध्ये ट्विस्टिंगचा प्रकार काही नाही आहे, एकच कंडक्टर आहे त्यामुळे अटोनेशन निर्माण होण्याचे चान्सेस नाहीच आहेत. कोएक्सियल केबल आर इझी टू इन्स्टॉल. नेक्स्ट, कोएक्सियल केबल्स आर रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह. तर कोएक्सियल केबलचा जर विचार केला असता तर ती फायबर ऑप्टिकच्या मानाने तशी कमी खर्चाची आहे पण ट्विस्टेड पेअर पेक्षा निश्चित थोडीशी खर्चिक असणार आहे. डिसएडव्हान्टेजेस पाहतोय आपण आता. सॉरी, तत्पूर्वी आपल्याला ऍप्लिकेशन्स ऑफ कोएक्सियल केबल पाहायचे आहे. तर पहिला आहे अॅनालॉग टेलिफोन नेटवर्क, दुसरा आहे डिजिटल टेलिफोन नेटवर्क, केबल टीव्ही, ट्रॅडिशनल इथरनेट लॅन, डिजिटल ट्रान्समिशन आणि फास्ट इथरनेट. ही सगळी ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणजे एकंदरीत अॅनालॉग नेटवर्क असू दे, डिजिटल नेटवर्क असू दे, टेलिफोनचं, केबल टीव्ही असू दे अथवा लोकल एरिया नेटवर्क असू दे, या सगळ्यांच्या मध्ये कोएक्सियल केबल वापरली जाते. ऍडव्हान्टेजेस पाहतोय आपण. एक्सलंट नॉईज इम्युनिटी ड्यू टू द शिल्ड. शिल्ड असल्यामुळे याच्यामध्ये नॉईज इग्नोर खूप मोठ्या प्रमाणात किंवा चांगल्या प्रमाणात आपल्याला मिळणार आहे. दुसरं आहे लार्ज बँडविड्थ. नेक्स्ट आहे लॉसेस आर स्मॉल. प्रोटेक्शन आणि शिल्ड असल्यामुळे डेटा लॉस होण्याचे चान्सेस खूपच कमी. कॅन बी युज्ड फॉर हाय डेटा रेट्स. याच्यामध्ये आपल्याला बँडविड्थ चांगले असल्यामुळे जास्त प्रमाणात डेटा ट्रान्सफर करण्यासाठी याचा वापर होऊ शकतोय. लेस अटेन्युएशन, अनदर कंडक्टर नसल्यामुळे अटेन्युएशन निर्माण होण्याचे चान्सेस तर नाहीतच आहेत. दे आर इझी टू इन्स्टॉल आणि त्यांचा वापर करणं देखील सोयीस्कर असणार आहे. हे झाले ऍप्लिकेशन्स. आता बघतो आपण डिसएडव्हान्टेजेस. कॉस्टलियर दॅन ट्विस्टेड पेअर केबल. निश्चितच ती ट्विस्टेड पेअर केबल पेक्षा खर्चिक आहे पण फायबर ऑप्टिक पेक्षा कमी खर्चिक आहे. हे आपल्याला काही डिसएडव्हान्टेज मध्ये घेता येणार नाही. फक्तच ट्विस्टेड पेअर पेक्षा खर्चिक आहे म्हणून आपण असं त्याला डायरेक्टली मांडू शकणार आहोत. नेक्स्ट, बीएनसी कनेक्टर आर रिक्वायर्ड टू बी युज्ड फॉर द कनेक्शन. तर बीएनसी कनेक्टर आपल्याला या ठिकाणी वापरावा लागतो. म्हणजे केबल आणि कॉम्प्युटर यांच्यामध्ये बीएनसी कनेक्टरचा वापर करून ती केबल कॉम्प्युटरच्या सोबत आपल्याला जोडता येणार आहे. सो कनेक्टर आपल्याला या ठिकाणी एक्स्ट्रा घ्यावे लागणार आहेत जर आपण ही केबल वापरत असू तर. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा कोएक्सियल केबल खूप चांगल्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं अभ्यासाला मिळाला असेल. तुम्हाला काही समजलं नसेल, काही शंका असेल तर मला निश्चित कमेंट करा. मी तुम्हाला प्रतिसाद देईन आणि पुढील भागामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत आणखी एका नवीन टॉपिक सहित. तोपर्यंत
धन्यवाद.